मन मंदिरा गजर भक्तीचा. आपल्या जमिनीतलं पाणी दाखवण्याकरता जसा पायाळ लागतो तसं आपल्यातला परमा दाखवण्याकरता संत लागतात. म्हणून त्यांना शरण जावं. कुणाला शरण जावं बघा, ओवी आता म्हणून दाखवतो म्हणजे कळेल. पृथ्वी निधाने भरली आहे, परी पायाळे विण प्राप्ती नव्हे. पुढचा ऐका, आत्मा स्वतः सिद्ध आहे पण गुरुकृपाला आहे तैच प्राप्ती. आत्मा सिद्ध आहे तुमच्या माझ्यामध्ये, पण गुरुकृपा जर प्राप्त झाली तरच दिसेल. गुरुकृपा नसेल, म्हणून ज्ञानोबाराय म्हणाले, माझ्या सद्गुरूला शरण गेल्याशिवाय हे ऋण फिटणार नाही. वाचेचं ऋण तसं फिटणार नाही. उगीच तुम्ही म्हणाल असं तसं नाही जमणार. शरण गेलं पाहिजे. शरण गेल्याशिवाय अनन्य भावाने सद्गुरूला शरण जायला पाहिजे. ज्ञानेश्वर महाराज उपदचाच ज्ञानी हे वर्म जाणवणी, आले लोटांगणी सांगदेव. कळलं का? उपजताच ज्यांनी वर्म जाणलं लोटांगणी आले. पण असं असून सुद्धा श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांची लेखा कोण करी. राजयाची कांता काय भीक मागे. काय म्हणतात? श्री गुरु सारिखा असता पाठीराखा, सद्गुरु सारिखा सोयराज युलग, तोडिला उद्वेग संसारीचा. म्हणून महाराज म्हणाले का अंगी की निर्मळपण हरपलिया पोखरण. हे आणिक वासुनी पाणी सगळेचे आहे. इथून तिथून बघावं तसं कसं आहे. वीर न खाडले असता पाणी आहेच आहे. तसं आपल्याला कळू दे नाही तर न कळू दे, ज्ञान सत्ता आपल्यामध्ये. आपण भागू तैसे असण्याची जे असे, असे नाही असे सांडोनिया आहे. नाहीच्या पलीकडे जो आहे ती ईश्वरी सत्ता. त्यावरील दृष्टांताप्रमाणे आत्मस्वरूपाच्या बाजूने दृष्टीने पाहिले असता आहे नाहीपणा सांडून आत्मा असणेपणानेच आहे. कसा आहे? निद्रितासी जाण किंचित जागृतीचे बाण, एवं निद्रा जागेपणे दोहीची द्रष्टा. तो दृष्टांत पुढे पुन्हा सांगितला. मग जागेपणे जरी नेणे तरी अशी जे निखळ जागणे, तैसे असणे विनाशणे जे का. का भूमी कुंभ ठेविजे ते सकंबता अपैजे, तो नेलिया म्हणजे ते नेवीण. आता कुंभ आहे. कुंभ कशाचा आहे? मातीचा आहे. कशावर ठेवला? पृथ्वीवर. पृथ्वी म्हणजे काय? मातीच. काय होता तेव्हा काय फरक पडला? फुटला. फुटला तेव्हा काय झालं? मातीत माती मिसळून गेली. निराळं नव्हतंच. बघा, का भूमी कुंभ ठेविजे ते सकंबता अपैजे, तो नेलिया म्हणजे ते नेवीण. परी हे दोन्ही भाग न शिवती भूमीचे अंग, ते वेळी भूमी तैसी चांग चोक जैसे. तिच्यावर घट ठेवला तरी काही फरक पडला नाही, तो फुटला तरी काही फरक पडला नाही. ती भूमी आहे तशी आहे. गेला तरी काही नाही, आला तरी काही नाही. म्हणून तुमच्या आमच्या येण्यानी जाण्यानी मूळ स्वरूपाच्या ठिकाणी काही फरक पडत नाही. त्याच्यातला तो विलास आहे एवढं. याच्यातला दुसरं काही भाग आहे. म्हणजे तुम्ही कळलं का? कोणात? जमिनीवर ठेवलेले कुंभ. काय? कळत नाही म्हणून कुंभकर्ण. कळत नाही म्हणून नुसतेच लांब का नाहीत, शिरत काही नाही, डोक्यात काहीही शिरत नाही. कशावर ठेवला कुंभ? त्याच्यावर आहे. कुंभ कशाचा? मातीचा. भूमीवरी कुंभ ठेवीचे तिने सुकुंभ, म्हणजे भूमी सकुंभ झाली. ठेवलं म्हणजे नाही नाही, अरे मातीचाच आहे, काही फरक नाही. कुंभ ज्ञाना ज्ञानवीण असे द्रिंग मात्र दृष्टेपण, ते ठाईची निज खूण सांडिली नाही. तरी पृथ्वीच्या ठाई कुंभास कुंभत्व नाही, आता सकंबता ते काही येईल. पृथ्वीच्या ठिकाणी कुंभ निकुंभ वगैरे हे काही प्रश्न येत नाहीत. आहेत इथून ती सत्ता आहे. परी दोन्ही हे भाग नशवती भूमीची अंग, तेवेळी भूमी तैसे चांग चोख ते असणे. भूमी कशी आहे? चोख आहे. इथून तिथून तसं इथून तिथून ज्ञान मात्र आहे. एवढं जर कळलं
तर अज्ञान काय, ज्ञान काय हे मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही. पण नीट लक्षात ठेवा, हा विषयच असा अलौकिक आहे की ज्ञानेश्वर महाराजांनी एक अध्यात्म एक विशिष्ट टोकाला नेऊन ठेवलं. याच्या पुढे आता काही शिल्लक राहिलेलं नाही. महाराज म्हणाले, कसं आहे म्हणाले, पृथ्वी आप तेज वायू हे 4 भूते आकाशाच्या ठिकाणी आहेत. गेल्यावर असे इतरांना तसं कसं घडलं? स्वतः स्वभाव आकाशाचा निर्भवत्वे साचा या लागी नवे दृष्टीचा विषय कोणी, परी स्वत्वा ते नाही नव्हे ते जीवी नसोनीचे आहे तेची विषयी विश्वत्व. इथून तिथून अर्थ सांगण्याचा एकच आहे. आकाश आहे. आकाश आहे म्हणजे काय? इथून तुम्हाला खाली दिसतंय, वर जाऊन बघा कुठे दिसतंय का? किती वर जा, किती वर जा, किती वर जा, किती वर जा, किती वर जा. हां, आकाश काय तुम्हाला भेटणार? आकाश म्हणजे पोकळी. म्हणून आकाश हे सर्वत्र वसावे. आकाश कुठे आहे? सर्वत्र आहे. कानात आकाश आहे, तुमच्या पोटात पोकळी आहे की नाही? हां, आकाश आहेच की. कुठे आहे आकाश? नाही असं कुठे आहे? आता हे बघा, हे तुम्ही बसलाय, बाकी हे सगळं आकाशच आहे की. जे पोकळ आहे ते आकाश. हां, पण आकाशाच्या पलीकडे एक सत्ता आहे, आकाशी अवकाश आत्मा असे. आकाशाच्या पलीकडे काय? पृथ्वी आप तेज वायू आकाश. म्हणून पंचमहाभूताच्या पलीकडे एक ज्ञानसत्ता आहे. हां, म्हणून आकाश इथे कितवी ओवी? हां, आटलिया पोखरणे जरी देखो निलाहिजे पाणी, परी ते आपुलेपणे नाटतायसे ते विहिरीमध्ये जरी न दिसे तरी जिराले ठाईचे असे ते. ओ हो हो. आपण आता शेतामध्ये जातो किंवा इकडे तिकडे जातो, तुम्हाला पाणी दिसत नाही. पाणी दिसत नाही पण पाणी नाही का? म्हणून सांगतात ना, 3/4 पाणी आहे आणि 1/4 पृथ्वी आहे. बरोबर आहे ना माझं? चुकलं असेल तर सांभाळून घ्या. आहे ना? म्हणजे पाणी आहे ना? बरोबर आहे. दिसतं कोणाला? इथे वर्म आला आता. पृथ्वी निधाने भरली आहे परी पायाळविन प्राप्ती नव्हे. आत्मा स्वतः सिद्ध आहे पण गुरुकृपाला आहे त्याचं प्राप्ती. आला समारोप आला. काय झालं? सर्व ठिकाणी पाणी आहे पण ते पाणी बघण्याकरता पायाळ लागतो. तसं आपल्यातलं ज्ञानसत्ता बघण्याकरता पायाळ संत भेटावे लागतात. त्याशिवाय अशक्य आहे. हां, कसं सांगतात? हां, कुणाला भेटतो का? अंगी की निर्मळपण हरितलिया पोखरण. हां, हे आण वाचोनी पाणी सगळेचे आहे. अरे पाणी आहे पण दिसतं कुणाला? मी एक मागे तुम्हाला गोष्ट सांगितली, ती व्यापक सांगत नाही, मागच्यासारखी थोडक्यात सांगतो. आमच्या शेती आहे फलटण भागामध्ये. पाणी नव्हतं. आमच्या वडिलांना वाटतं की बुवा एक विहीर खणावी. हे फार जुनी गोष्ट आहे, 30-1 वर्ष झाली त्याला, 30-35 वर्ष झाली असतील. मग पाणी दाखवणारा आला, त्यांनी सांगितलं या इकडे खणा. झालं. मग सांगितलं खणा म्हटल्यानंतर पहिल्यांदा 25 फूट अमकं लागेल, काळी माती लागेल, मग अमकं लागेल, शॅडो लागेल, रेती लागेल, सगळं लागेल. अहो सगळं गेलं. त्यांनी सांगितलं 25, आम्ही 50 फूट खाली गेलो. त्या काळामध्ये आमच्या वडिलांचे 10,000 ते 15,000 रुपये फुकट गेले. वडील मोठे नाराज झाले आमचे. ते म्हणले अरे बाबा काय 10-15,000 रुपये फुकट गेले, जाऊ द्या. म्हटलं काय आता. म्हटलं आपल्याला तरी कळलं ना अनुभवाने की शेतकऱ्याला विहिरीला पाणी लागलं तर कल्याण, नाही लागलं तर पुन्हा आपल्याला खड्डा खोडून खारून पुरेल का नाही याची काळजी नको. नाही कळलं? शेतकऱ्याच्या विहिरीला पाणी लागलं तर कल्याण, नाही लागलं तर आपल्या हाताने आपण आपल्या स्वतः करता खंडेला खड्डा. संपलं. ते मोजवण्याकरता माझे 4-5 हजार नंतर पुन्हा फुकट गेले. झालं. आता गप्प बसलो. मग आमचे त्या भागात कार्यक्रम होते. एक शहाणे आले आमच्याकडे, विद्वान आले. मला म्हणाले बाबा महाराज मी तुमच्या विहिरीला पाणी सांगतो. मी म्हटलं आता झालं, तो तमाशा खूप झाला आहे. अगोदरच आमचे वडील 10-15 हजार रुपये गेले फुकट म्हणतायत. आता जुना काळ तो काय, सध्याचा काळ नाही. हां, 30-35 वर्षापूर्वी पगार काय होते माणसांना? भाजी किती स्वस्त मिळत होती. आला का? भाजी म्हणजे काय? अहो काय इथे तर
मला आठवतं वारीच्या रस्त्याने 2-2, 3-3 रुपयाला वांग्याची पाटी विकत घ्यायचो आम्ही. आता ती एक बाई एक वांगंसुद्धा हाताला लावून देतो. 40 रुपये. पूर्वी आपण बोलायचो कशामध्ये? शेरामध्ये. आता मला काही माहीत नाही, मी कधी बाजारात जात नाही. मध्ये कुठेतरी गाडी उभी केली, मग त्यांनी सांगितलं 25 रुपये. 25 रुपये सांगितलं. मी म्हटलं द्या किलो. ते म्हणले हे कोणच्या काळात आहात? मी म्हटलं काय झालं? ते म्हणले मार्केट बदललं आहे, आता 25 रुपये पाव किलोचा म्हणजे काही ह्युमन सायकॉलॉजी आहे बरं का. एकदम 100 सांगितलं तुम्ही पण 25 सांगितलं की तुम्ही शिरता, असं आहे. वर दे 25. लक्ष किती काळ पलटला बघा. कुठे एवढी पाटी 2 रुपये आणि 3 रुपये, बरोबर आहे. मग त्या काळामध्ये 10-12 हजार रुपये म्हणजे भयंकरच झालं. मग दुसरे आले, ते म्हणले खाणा. मी म्हटलं लिहून द्या, पैसे तुमचे आम्ही भरून देऊ. लिहून दिलं बाबा त्याने. आणि तुम्हाला काय सांगू, आता जास्ती सांगत नाही, बरोबर त्यांनी सांगितलं तसं 35 फुटावर पाणी लागलं. मोठा नळ लागला 3 इंचाचा. आनंद झाला. मग आता हे आमचं डोकं हे असं परमार्थिक चालणार. मी म्हटलं काय गंमत आहे. आमच्या आजोबापासून जमीन ही 100 वर्ष आमच्या घरामध्ये जमीन, 7-12 आमच्या नावाने, डचा उत्तरा आमच्या नावाने, वहिवाटणारे आम्ही. काय कळतंय? नीट आहे का? वहिवाट जमिनीचे करणारे आम्ही आणि पाणी दाखवणारा तो. काय कळलं? 76 वर्ष जगलो आम्ही, 50 वर्ष जगला तुम्ही, 60 वर्ष जगला तुम्ही, आणि याच्यातला देव दाखवणारे संत. मन मंदिरा गजर भक्तीचा.